नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. भाऊबीजेच्या सर्व बंधूंना आणि मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की कुस्तीचा भव्य सामना असा मैदानावर सुरू होतो. सर्वजण कुस्ती बघण्यासाठी अगदी आनंदाने आलेले असतात. खूप काही असे लोकांची गर्दी तेथे जमलेली असते आणि जानकी ऋषिकेशसुद्धा अगदी खुश होऊन तेथे येतात. तर जानकी ही ऋषिकेशला हातामध्ये हात देऊन प्रोत्साहन करत असते. ऋषिकेश खूप छान प्रकारे प्रॅक्टिस त्याची सुरू असते आणि गावगावचे जे काही पहिलवान असतात तर ते कुस्ती खेळण्यासाठी तेथे हजरच असतात आणि जे काही अनाऊन्स करणारे असतात पंच तर ते अनाऊन्स करून सांगत असतात की आता येथे होणार आहे या घुंगराळी मैदानावर कुस्तीचा सामना. गावगावचे अनेक पहिलवान तर आलेले आहे, परंतु ह्या गावचे लाडके सरपंच सुद्धा हे कुस्तीची सुरुवात करण्या अगोदर नारळ फोडतात. सर्वजण नारळ फोडल्यानंतर टाळ्या वाजवतात आणि इतके खुश सर्वजण असतात की कुस्ती बघण्याची सर्वांना खूप घाई होती. काही पाहुणे मंडळी सुद्धा येतात आणि सरपंच त्यांचे स्वागत करतात. तर जे पंच आहे ते अनाऊन्स करून सांगत असतात, शांतता शांतता, आज सर्वांनी शांतता बाळगा, कारण आज या ठिकाणी भरपूर असे लोक जमा झालेले आहेत आणि खबर घेण्यासाठी आणि देण्यासाठी मीडियावाले सुद्धा येथे हजर आहेत. आपल्यासाठी आपले लाडकी गावचे सरपंच रवींद्र लांडगे सुद्धा येथे उपस्थित आहे, म्हणून त्यांचे सुद्धा सर्वजण टाळ्या वाजवून स्वागत करतात. आणि त्यांच्या सोबत आपले जे काही चीफ गेस्ट म्हणून आहे की विकास देशमुख साहेब, ते सुद्धा येथे आज कुस्ती बघण्यासाठी हजर आहे, म्हणून त्यांचे सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत केले जाते. तेव्हा तर ऋषिकेशला खूप घाम येतो, कारण तो प्रॅक्टिस करत असतो. जानकी त्याचा अगदी प्रेमाने आपल्या पदराने घाम पुसत असते आणि सर्व कुस्तीचे पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी अगदी सज्ज असतात. तेव्हा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. आपली लाडकी ओवी आणि आपले गुलाबदादा सुद्धा अगदी आनंदाने खुश होऊन टाळ्या वाजवत असतात. तेव्हा पंच हे सर्वांना विनंती करतात की सर्वांनी शांतता राखून शांततेत बसून ह्या कुस्तीचा सामना बघा. आखाडा पूजन सुद्धा होते आणि जी काही कुस्ती होते तिला आता सुरुवात होणार असते. तेव्हा आता मुख्य कुस्ती आहे तिचा प्रारंभ होत आहे, म्हणून सर्वांना एकदा टाळ्या वाजवण्यासाठी सांगितले जातात. सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. बक्षीसही तेथे वितरण ठेवलेले असते, मानाची ट्रॉफी वगैरे सर्व काही. जानकी तर खूपच खुश असते आणि खुश होऊन ती ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश, अहो पहिल्यांदा आज मी तुम्हाला कुस्ती खेळताना बघणार आहे. तेव्हा ओवी म्हणते की मी पण. अहो बाबा, मी तर खूपच एक्साइटेड आहे बाबा, तुम्ही तर या सर्वांबरोबर डुशुम डुशुम करणार आहे, म्हणून त्या पहिलवानाकडे ती बोट दाखवते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो अगं बाळा, तुझा बाबा कुस्ती खेळणार सुद्धा आणि जिंकून सुद्धा दाखवणार. आणि तेवढ्यात पंचही अनाऊन्स करून सांगतात की जो कोणी हा कुस्ती जिंकणार आहे त्याला मानाची ही ट्रॉफी आणि 1 लाखाचे ही बक्षीस मिळणार आहे. ऋषिकेश प्रेमाने आपल्या ओवीचा हात हातामध्ये धरतो आणि म्हणतो की अगं ओवी, जिंकून आल्यानंतर मी तुला जे काही तुझ्या हवे असतील ते फटाके आणि तुझे आवडते कपडे सर्व काही तुला घेऊन देईल. हवी तशी आपण तुला दिवाळी साजरी करूयात. माझ्या ओवीला काजूपतली हवी आहे ना, ती सुद्धा आपण घेऊन येऊयात. म्हणून प्रेमाने तो आपल्या ओवीच्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवतो आणि आपल्या ओवीची माया ही ऋषिकेशला शेवटी जिंकून देणारच असते आणि आपल्या जानकीचं प्रेम सुद्धा. ऋषिकेश आपल्या ओवीला प्रॉमिस करतो की ओवी, अगं खरंच मी तुला प्रॉमिस करतो, यावर्षीची दिवाळी खरंच तुझ्यासाठीच खूप अशी स्पेशल असेल. तुझा हा बाबा असताना तुला काही कमी पडून नाही देणार बाळा, असं मी तुला प्रॉमिस करतो. तर ओवी खूपच खुश होते आणि ऋषिकेशला प्रेमाची मिठी मारून आय लव्ह यू बाबा असे म्हणते. तेव्हा ऋषिकेश सुद्धा म्हणतो की थँक्यू बाळा आणि प्रेमाने तिला जवळ घेतो. जानकीच्या डोळ्यात पाणी येतं ते बापलेकांचं प्रेम बघू. तेव्हा कुस्ती खेळण्यासाठी मैदानावर पंच हे ऋषिकेशचे नाव घेतात. ऋषिकेश तयारच असतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. तर लगेच जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, ऑल द व्हेरी बेस्ट आणि जिंकूनच यायचं. तेव्हा ऋषिकेश मैदानावर प्रवेश करतो आणि सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात. पंच म्हणतात की चला सर्वांनी शांत राहा. आज येथे मैदानावर कोल्हापूरचे सूर्या पाटील सुद्धा पहिलवान येथे उपस्थित आहे आणि नागपूरचे जे पहिलवान आहे विनायक सातपुते हे सुद्धा उपस्थित आहे. ते सुद्धा पुढे येतात. सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि सर्व पहिलवान हे मैदानावर प्रवेश करतात आणि लगेच पंच अनाऊन्स करून सांगतात की ह्या मुळशीचे जे काही पहिलवान आहेत इतक्या दिवसांनी त्यांनी ह्या मैदानावर पाय ठेवला ते म्हणजे आपले ऋषिकेश दादा रणदिवे. त्यामुळे सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतात आणि त्यांची हिंमत आणि ईर्ष्या वाढवावी असे म्हणतात. तर आपली जानकी ही खूपच अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे बघत असते. तेव्हा ऋषिकेश मात्र आपला जोरात मिशा टाईट करतो आणि कुस्ती खेळण्यासाठी अगदी तो सज्ज तयार होतो. तेव्हा पंच अनाऊन्स करून सांगतात की जितक्या टाळ्या जोरदार तितकी कुस्ती ही दमदार. सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सर्वांना शांत राहायला सांगितले
सांगितले जाते, शांतता शांतता. सर्वजण शांत होतात. तेव्हा आता पंच अनाऊन्स करून सांगत असतात की कुस्तीच्या या जोरदार सामन्याला आता सामना सुरुवात होत आहे आणि पहिली लढत होणार आहे की जे कोल्हापूरचे पैलवान आहेत सूर्या पाटील आणि मुळशीचे जे काही पाटील आहे की ऋषिकेश रणदिवे यांच्यामध्ये. तेव्हा ऋषिकेश आणि जे काही पैलवान असतात कोल्हापूरचे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन ऑल द बेस्ट करतात आणि मैदानावर प्रवेश करतात. सर्वजण अगदी खणखणून टाळ्या वाजवतात. सर्वांचा अगदी शिट्ट्यांचा कडकडाट सुद्धा होतो. मोठ्या थाटात आणि मोठ्या तोऱ्यात आपला ऋषिकेश मैदानावर प्रवेश करतो. कोल्हापूरचे पैलवान सुद्धा ही प्रतिस्पर्धक म्हणून येतात. तर लगेच ऋषिकेश अगदी तोऱ्यात तेथे आलेला असतो. आपल्या ग्राउंडच्या मैदानावर पाया पडतो आणि जानकी मात्र ही खूप खुश असते. जानकी अभिमानाने आपल्या ऋषिकेशकडे बघत असते. ओवी सुद्धा खूप खुश असते आणि सर्वत्र हा टाळ्यांचा जल्लोष होत असतो. ऋषिकेश आणि त्या पैलवानांच्या नावाने जल्लोष सुरू असतो आणि शेवटी कुस्तीला सुरुवात होते. तेव्हा ऋषिकेश मैदानावरील माती उचलतो आणि आपली काळी आई म्हणून तो कपाळाला लावतो आणि सर्वजण एक साथ टाळ्यांचा गडगडाट करून ऋषिकेश ऋषिकेश असा चेरप करत असतात. तेव्हा मात्र ऋषिकेश ती माती खाली टाकतो. तेव्हा मात्र त्याला जानकीला कसे या घराच्या बाहेर काढलेले असते. सुमित्रा आईने जानकीचा अपमान करून या घरातून तू कायमची बाहेर हो तिच्या हाताला धरून बाहेर काढलेले असते. ही क्षण मात्र आपल्या ऋषिकेशच्या त्यावेळेस डोळ्यासमोर येत असतात. तेव्हा ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये ती आग असते आणि तो लगेच कुस्ती खेळायला सुरुवात करतो. तेव्हा सर्वजण बाबा म्हणजे ओवी बाबा बाबा गुलाबदादा दादा दादा असे म्हणून ऋषिकेशला चेरप करत असतात. तेव्हा सर्वजण अगदी आनंदाने ऋषिकेशच्या नावाने टाळ्या वाजवत असतात. ऋषिकेश आणि त्या पहिलवानामध्ये जंगी अशी कुस्ती सुरू होते आणि सर्वजण एकमेकांना खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु ऋषिकेश मात्र काही जमून देत नसतो आणि एका शेवटच्या क्षणाला तो खाली पडणार. परंतु तो जो कुस्तीवाला असतो तो ऋषिकेशला लोटतो. तेव्हा त्यांच्यामध्ये पुन्हा अशी कुस्ती जोरदार सुरू होते. सर्वजण अगदी आश्चर्याने बघत असतात. आपली जानकी सुद्धा अगदी आणि शेवटी सर्वांच्या आशीर्वादाने शेवटी आपला ऋषिकेश आपल्या हिमतीने आणि आपल्या ताकदीने त्या पहिलवानाला खालीच पाडतो. म्हणजे तो पहिलवान हा ऋषिकेश समोर हारतो. सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात आणि आपली ओवी तर छान आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. जानकी सुद्धा खूप खुश होते. गुलाबदादा आणि ओवी तर खूप खुश होऊन उड्याच मारायला सुरुवात करतात. तेव्हा पंच हे लगेच अनाऊन्स करून सांगत असतात की ऋषिकेश दादांनी आपल्याला आता दाखवून दिलेलं आहे की त्यांनी जरी कुस्ती सोडली होती परंतु कुस्तीनं मात्र त्यांना सोडलेलं नाही. म्हणून पुन्हा सर्व सरपंच आणि जे काही चीफ गेस्ट असतात तर ते उठून ऋषिकेशसाठी टाळ्यांचा गडगडाट करतात, टाळ्या वाजवतात. सर्वत्र ऋषिकेशच्या नावाने कौतुक होत असते. सर्वजण ऋषिकेशवर टाळ्या वाजवत असतात. जानकी आणि ओवी तर खूपच खुश असतात. तेव्हा मात्र तो काही जो कोल्हापूरचा पहिलवान असतो तो उठतो आणि ऋषिकेशकडे रागाने बघत असतो, धावून येत असतो. परंतु त्याला जे काही हॅम्पर असतात ते अडवतात. तेव्हा मात्र ऋषिकेश त्याकडे बघत असतो आणि तेव्हा मात्र जेव्हा सुमित्राई म्हणलेली असते की जे रणदिवे नाही तर ते खुशाल या घरातून जाऊ शकतात. म्हणून ऋषिकेशला रणदिवे हे नाव काढून सुद्धा आणि आई असे म्हणायला म्हणजे बंदी घालून सुमित्राने त्या घराच्या बाहेर त्यांना काढलेले असते. आणि सारंग सुद्धा हा ऋषिकेशला म्हणलेला असतो की अरे तुझ्या बायकोने आमच्या नानांना ढकलले आणि तिला बोलायचं सोडून तू आमच्यावर आळ घेतोस. आणि शर्वरी सुद्धा जानकीवर आरोप केलेले असतात की वहिनी अगं खोटेपणाला सुद्धा काही लिमिट असतात. मी तुला काय समजत होते आणि तू काय निघालीस. म्हणून शर्वणी सुद्धा अपमान केल्याचे सर्व काही क्षण ऋषिकेशच्या डोळ्यासमोर त्यावेळेस मैदानावर येतात. आणि तेव्हा दुसऱ्या स्पर्धेला म्हणजे दुसऱ्या कुस्तीला सुरुवात होते आणि ऋषिकेश पुन्हा हा अगदी मन लावून ती कुस्ती खेळायला तयार असते. तेव्हा जंगी अशी कुस्ती पुन्हा सुरुवात होते. तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यासमोर ते क्षण आल्याने तो पहिलवान ऋषिकेशला लांब फेकतो. परंतु ऋषिकेश मात्र आपला काही डगमगत नाही. ओवीकडे बघून तो हसतोच. ओवीला खूप वाईट वाटतं कारण आपले बाबा तर पडले परंतु ऋषिकेश मात्र हारलेला नसतो. जानकीला सुद्धा काही खूप वाईट वाटतं कारण ऋषिकेशची अवस्था ती बघून आणि त्याच्या जीवाला किती त्रास होत असेल. तेव्हा मात्र ऋषिकेश पुन्हा आपल्या ओवीकडे आणि जानकीकडे पाहतो आणि उठून उभा राहतो. तेव्हा मात्र जानकीला आणि ओवीला जे काही प्रॉमिस केलेलं असतं की मुळशीत जशी आपण रणदिव्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करत होतो त्यापेक्षाही आता धूमधडाक्यात आपल्या ओवीची दिवाळी साजरी होईल. आणि सयाजीरावांनी प्रत्येक ठिकाणी ऋषिकेशला नोकरी मिळून न देण्यासाठी किती म्हणजे प्रयत्न केलेले असतात. प्रत्येक ठिकाणी ऋषिकेश जातो परंतु कोणीही त्याला नोकरी द्यायला तयार नसतात. हे सर्व काही क्षण ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात. सयाजीरावाने सर्वत्र धमकी देऊन ठेवलेली असते की आम्हाला धमकी दिलेली आहे त्यामुळे मुळशीत तुम्हाला कोणीही काम देऊ शकत नाही. तर त्या आठवणीने ऋषिकेश लगेच पुन्हा मैदानावर कुस्ती खेळण्यासाठी तयार असतो. धावतच येतो. तेव्हा मात्र लगेच जे काही पंच असतात ते पुन्हा म्हणतात की आता चला वातावरणातील गरमी
गरमी तर आणखीन वाढलेली दिसते. सूर्या पाटील यांनी आपल्या नावाने असा तडपता आणि असा मस्त असा खेळ दाखवून दिलेला आहे. म्हणजे मागच्या जे काही राऊंडची कसर त्यांनी आता भरून सुद्धा काढलेले आहेत आणि पुन्हा प्राथमिक फेरीला सुरुवात होते आणि बघूयात या प्राथमिक फेरीमध्ये कोण डाव जिंकत होते. तेव्हा ते सातारकरचे म्हणजे कोल्हापूरचे पैलवान आणि ऋषिकेश यांच्यामध्ये पुन्हा कुस्तीला सुरुवात होते. सयाजी पाटील आणि त्याचे जे काही साथीदार असतात तर ते सुद्धा कुस्ती पाहण्यासाठी तेथे त्यांचे आगमन होते. मोठ्या तोऱ्यात सयाजी पाटील खुर्चीवर येऊन बसतो. तेव्हा ऋषिकेशला हे जे काही क्षण आठवतात त्यामुळे थोडासा तो हतबल होतो आणि शेवटी तो पहिलवान आहे तो त्याला खाली पाडण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु आपला ऋषिकेश मात्र पाठीवर काही पडत नसतो. तो असा पालथा पडतो. ओवी आणि जानकीला खूप वाईट वाटतं. सयाजीरावांची कॉलर तर टाईट होत असते कारण त्यांची असे समज असते की ऋषिकेश तर कुठे जिंकणारा आहे, शेवटी तो हारणारच आहे. तेव्हा ऋषिकेश खाली पडलेला असतो आणि तो पहिलवान त्याला खूप असा खाली पाडण्याचा आणखीन प्रयत्न करत असतो. तेव्हा जानकीच्या जीवाची खूप उलघाल होते. जानकी म्हणते की ऋषिकेश उठा, ऋषिकेश उठा आणि गुलाबदादांना धावत जाऊन विचारते की आपण त्यांना पाणी देऊ नाही शकत का. गुलाबदादा नाही म्हणतात. तेव्हा ओवी सुद्धा ओरडते की बाबा बाबा. आणि त्याच वेळेस ऋषिकेश जेव्हा हा खाली पडलेला असतो आणि तो बघत असतो तर ऐश्वर्याची गाडी तेथे येते आणि ऐश्वर्या जेव्हा गाडीच्या खालून उतरते तर ऋषिकेश रागाने तिच्याकडे बघत असतो. परंतु जानकी म्हणत असते की ऋषिकेश उठा उठा, तुम्हाला आपल्या ओवीसाठी ही स्पर्धा जिंकायची, तुम्ही असे खाली नाही पडू शकत. ओवी सुद्धा खूप रडत रडत बाबा बाबा असे करत असते. गुलाबदादा सुद्धा दादा दादा असे ओरडतात. ऐश्वर्या मोठ्या तोऱ्यात पुढे येते. ऋषिकेश रागाने तिच्याकडे बघत असतो तर जानकी मोठ्यात म्हणत असते की ऋषिकेश उठा उठा. जानकी ची अगदी घालमेल होत असते, परंतु ऐश्वर्या मात्र लगेच ते तोऱ्यात जानकीवर चुच्चू चुच्चू असे करत येते. तेव्हा जानकी तिच्याकडे रागाने बघत असते. ऐश्वर्या लगेच तोऱ्यात जानकीला म्हणते की काय रणदिव्यांच्या घरामध्ये झालेला अपमान काही कमी होता का, म्हणून लगेच येथे चार चौघामध्ये स्वतःची आबरू काढायला तुम्ही आलात. तेव्हा जानकी काही न बोलता रागाने फक्त तिच्याकडे बघत असते. त्यानंतर पंच हे म्हणतात की चला आता प्राथमिक फेरी ही पूर्ण झाली आणि ऋषिकेश दादा तर पडून आहेत आणि जर ते उठले नाही तर ते डाव हारतील आणि ही प्राथमिक फेरी ते हारून जातील, त्यामुळे कुस्तीच्या सामन्यातून त्यांना बाहेर सुद्धा जावे लागेल असे जेव्हा म्हणतात तेव्हा जानकीला खूप वाईट वाटतं. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा मात्र शिट्टींचा सुद्धा गडगडाट होत असतो, परंतु तरी सुद्धा ऋषिकेश दादा काही उठत नाही. तेव्हा पंच म्हणतात की आपले दादा तर अजून सुद्धा उठत नाही, शिट्टी वाजली तरी, त्यामुळे गावकऱ्यांनो सर्वांनी त्यांना दादांना उठण्यासाठी प्रोत्साहन द्या रे. तेव्हा जानकी जोरात ओरडते की ऋषिकेश उठा, ऋषिकेश उठा. ओवी सुद्धा म्हणते की बाबा अहो उठा. तेव्हा ऐश्वर्याला की जानकीला म्हणते की बापरे उठणार आहे की नाही, की चार खांदे बोलू का तिकडून, लगेच येतील. आणि काय ग काय फुसका बार निघाला तुझा नवरा, असे जानकीला म्हणते. अगं तुझ्या नवऱ्याची अवस्था बघून असे तर नाही वाटत की तो आता उठेल म्हणून, अगं तुम्ही तर हरलात. अहो जानकी ऋषिकेश रणदिवे तुम्ही हरलात. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश रणदिवे कधीच हरणार नाही आणि ऋषिकेशला ती म्हणते की उठा ऋषिकेश उठा. ऋषिकेश रणदिवे केव्हाही हरत नसतो बघ तिकडे. तेव्हा मात्र ऋषिकेश हा पुन्हा इतकी ताकदीने उठतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा ऋषिकेश दादा उभे राहतात तर सुमित्रा आई सुद्धा टीव्हीवर आपल्या घरात हा कुस्तीचा सामना बघत असते आणि जेव्हा ऋषिकेश उठून उभा राहतो तेव्हा सुमित्रा आईला सुद्धा खूप आनंद होतो आणि ती जोरजोराने टाळ्या वाजवते. परंतु ऐश्वर्याचा मात्र जळफळाट होतो आणि अगदी पाहण्यासारखा चिता ऋषिकेश उठल्यानंतर चेहरा होतो. तेव्हा लगेच पंच म्हणतात की दादा उठा, चला आता चांगला झटका पहिलवानाला दाखवायचा, म्हणून सर्वजण पुन्हा ऋषिकेशला प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा गडगडाट करतात. तेव्हा मात्र इकडे सुमित्रा आई सुद्धा खूप टाळ्या वाजवत असते आणि तेवढ्यात टाळ्या वाजवत सुमित्रा आणि अवंतिका सुद्धा खुश होऊन तेथे येतात, कारण आज चक्क आई ऋषिकेश दादाचा सामना बघते म्हणून त्यांना खूप आनंद होतो. सुमित्रा आणि अवंतिका बाहेर आल्यानंतर लगेच सुमित्रा ही टीव्हीचं चॅनल बदलायला सुरुवात करते. परंतु सुमित्रा आणि अवंतिकाने एक शक्कल अगोदर लढवलेली असते, कारण ज्या काही रिमोट मधील चॅनलच्या बॅटरीज असतात बदलण्याच्या ते सर्व बदलून ठेवलेले असतात. सुमित्रा म्हणतो की आई अगं आम्हाला सुद्धा सांगायला हवं होतं. सुमित्रा म्हणते की नाही, अरे मी काही ते ना बघत नव्हते असे ततम करत असते. तेव्हा सौमित्र म्हणतो की आई अगं चुकून लागले होते का, आणि चल तू म्हणते तर विश्वास ठेव. तेव्हा सौमित्र खुशून म्हणतो की अगं अवंतिका तू गुलाबला चहा आणि मस्त भजी बनवायला सांग ना, आपण मस्त स्पर्धा बघत बघत तिघे जण खाऊया. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी आपण इथे टीव्हीवर ही मॅच बघण्यापेक्षा तिकडे लाईव्ह जाऊन बघूया. तेव्हा सौमित्र सुमित्राकडे बघत म्हणतो की खरंच अगं चांगली आयडिया आहे. तेव्हा सुमित्राच्या सुद्धा अगदी मनासारखं होतं. सौमित्र सुमित्राला म्हणतो की आई अगं तुला खूप इच्छा असेल की तिकडे मैदानावर जाऊन दादाची कुस्ती बघण्या
येण्याची. तेव्हा सुमित्रा ही म्हणते की छे छे माझी अशी अजिबात इच्छा नाही. तेव्हा सौमित्र अवंतिकाला म्हणतो की अगं छे ही तर आता बोलते, परंतु त्या अगोदरचे मी तुला काही किस्से सांगतो. तेव्हा सुमित्रा मात्र उठून जायला निघते, परंतु सौमित्र म्हणतो की आई अगं बस ना, ऐक ना थोडस. तेव्हा अवंतिका खुशून विचारते की सौमी अरे सांग ना काय किस्से होते ते. तेव्हा सौमी सांगू लागतो की अगं जेव्हा दादाची कुस्ती असायची तेव्हा आता ही जी गर्दी आहे ना त्याच्या 5 पट अशी जास्त गर्दी असायची. दादाची कुस्ती बघण्यासाठी लांब लांबून लोक यायची. एवढी गर्दी असायची की दादाची स्पर्धा दिसत नाही म्हणून त्या गर्दीच्या लोकांची आपापसात भांडणं सुद्धा व्हायची आणि आपापसात त्यांच्याच कुस्त्या व्हायच्या. तर सुमित्राला सुद्धा खूप असा आपल्या ऋषिकेशचा अभिमान असतो, तिला सुद्धा गोड असं हसायला येतं. तेव्हा अवंतिका विचारते की अरे मग तुम्हाला तरी कुस्तीचा सामना बघण्यासाठी जागा मिळत होती की नाही, तुम्ही सुद्धा टीव्ही वरतीच बघायचा. सौमित्र म्हणतो की नाही अगं टीव्हीवर फक्त नाना आणि आजी बघायचे. आई तिथे आखाड्यात जायची आणि पहिल्या रांगेत उभी राहून दादाची कुस्ती बघायची आणि दादाच्या नावाने खूप ओरडायची. दादा जेव्हा आईला आखाड्यात बघायचा तेव्हा त्याच्या 10-3चं बळ यायचं. आखाड्यात आणि आयुष्यामध्ये आईच दादाची ताकद होती. अगं अवंतिका तुला माहिती आहे का एकदा काय किस्सा झाला की एकदा दादाची मॅच होती आणि नेमकं त्याच दिवशी नानांनी आईला बचत गटाच्या मीटिंग साठी पाठवले होते आणि लगेच सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका मी त्या बायकांना सुट्टी दिली आणि सरळ ऋषिकेशचा सामना बघण्यासाठी निघून गेले आणि स्वतःचीच ती खूप हसू लागते. तर सौमित्रा आणि अवंतिका आश्चर्याने आपल्या सुमित्रा आईकडे बघत असतात. तेव्हा त्यांच्याकडे बघून सुमित्रा ही लगेच हसायची बंद होते. तर सौमित्र तिला म्हणतो की म्हणजे अजून सुद्धा तुझ्या सर्व लक्षात तर आहे. अगं आई तू तर आपल्या दादाच्या गालावरची माती आपल्या पदराने अभिमानाने पुसायची. अगं त्याच्या जिंकण्याच्या आनंदात तू तर गावात गावभर पेढे वाटायची आणि आज त्या ऋषिकेश दादाबद्दल काहीच कसं तुला वाटत नाही का आई? अगं आई सांग ना. तर सुमित्र लगेच उठते. तर सौमित्र म्हणतो की आई तुझी ही शांतताच खूप काही सांगून जाते. तेव्हा सौमित्र उठतो आणि पुढे येतो आणि आईला म्हणतो की आई अगं या घरातील शांतता भंग करणाऱ्या ऐश्वर्याला या घरातून हकललं पाहिजे. अगं तिने तर या घरच्या आनंदाला गालबोट लावलं. अगं तिने तर नात्यामध्ये निखारे पेटवलेत आणि सतत त्याला ती हवा घालीत आली. आई तो दिवस दूर नाही की तिच्या सोडाच्या आगीमध्ये हे अख्खं घर जळून खाक होईल. तेव्हा सुमित्राला सौमित्राचे ते बोलणे ऐकून धक्का बसतो. लगेच सौमित्राला म्हणते की सौमित्र अरे काही वाटेल ते बोलू नको. सौमित्र म्हणतो की आई अगं वाटेल ते नाही, मी सुद्धा एक वकील आहे, जे खरं आहे ना तेच बोलतो. अगं त्या ऐश्वर्याने अगोदर स्वतःच्या बाजूने तुला वळवून घेतले आणि त्या सारंगला तर ती स्वतःच्या तालावर नाचवते आणि आजी तर आहेच तिला साथ देण्यासाठी. आणखीन काही गोष्टी फोडणी लावून तिला अगदी सांगत असे. अगं तिने ताकद आणि डोकं लावून अगोदर माणसांना तोडले आणि मग नात्यात अगं दादा वहिनीला घराच्या बाहेर काढून विजयाचा झेंडा तिने या घरात फिरवला. अगं आई पण हे सर्व काही थांबू शकतं, तू ते थांबू शकते. समोर जो काही टीव्हीवर सामना चालू असतो. तर सौमित्र म्हणतो की आई अगं आज दादा आखाड्यात कुस्ती लढतोय, परंतु तू मात्र त्याला हरवून देऊ नको. आई नकळत चुका तुझ्या हातून झाल्यात, परंतु डोळे उघडे ठेवून तू जर दुर्लक्ष करत राहिली आणि तेव्हा तुझ्याकडे फक्त एकच अशी गोष्ट उरेल की तो म्हणजे पश्चाताप. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि सौमित्र आत निघून जातो. अवंतिका ही सुद्धा ही सौमित्राकडे पाहते आणि आत ती सौमित्र मागे निघून जाते. तेव्हा मात्र सुमित्रा परत तो सामना बघायला सुरुवात करते. तर इकडे मैदानावरती ऐश्वर्या मात्र जानकीला म्हणते की अरे वा अगं तुझा नवरा तर माझ्याकडे बघून पेटून उठला आणि परत तो हिमतीने लढायला सुद्धा लागला. अगं पण त्याचा काय उपयोग, जरी येथे तो जिंकला तरी घरात मात्र मी तुम्हाला हरवले. तेव्हा जानकीला या ऐश्वर्याच्या बोलण्यावर काही फरक पडत नाही आणि शेवटी ऋषिकेश आणि त्या पहिलवानामध्ये जोराची अशी ही कुस्ती होत असते आणि ऋषिकेश त्या पहिलवानाला खाली पाडतो. तेव्हा जानकीचं लक्ष समोर जाते आणि अगदी ऐश्वर्याच्या नाकावर टिचून ती टाळ्या वाजवायला सुरुवात करते. सयाजीरावांचे तोंड सुद्धा पडते आणि ऐश्वर्याची सुद्धा. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या अगं खेळ अजून संपलेला नाही, डाव पलटायला वेळ तर लागत नाही. अगं तू तर आम्हाला घराच्या बाहेर काढले, परंतु घरातल्यांच्या मनातून बाहेर कशी काढशील? अगं आम्ही आमच्या घरात मनात होतो आणि राहू सुद्धा, आणि ते पण कायमच. ऐश्वर्या म्हणते की हो का, कशी राहणार ग तू? अगं म्हणजे तुझ्या घरातील माणसांची कुस्ती खेळायला मी आहे ना ते त्या घरात, आणि तसेही कुस्ती खेळण्यासाठी मला हे 2 हात नाही करावे लागणार, अगदी तुझ्या नवऱ्यासारखं. आणि चुटकी वाजत म्हणते की मी चुटकी सरशी डाव तर खेळलात आणि तो डाव सुद्धा मी सहज अगदी जिंकले आणि जिंकण्यात मात्र माझं कोणीही बोट धरू शकत नाही, हे तर तुला चांगलं माहितीच आहे. चल आता तू
प्रतिस्पर्धी तर माझी बनली, आपल्यामध्ये चॅलेंज तर झालं होतं आणि ते चॅलेंज मात्र तू हारलीस आणि मी जिंकलेस. आणि तेवढ्यात लगेच जे पंच असतात तर ते अनाऊन्स करून सांगत असतात की प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी लक्षात घ्यावं की नकारात्मक जर कुस्ती केली तर प्रतिस्पर्धकाला पॉइंट जाईल आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. तेव्हा जानकी हे सर्व ऐकते आणि ऐश्वर्याला म्हणते की बघितलंस का, आणि ऐकलंच असेल की फसून मिळालेला विजय कधीच कोणाचा नसतो. अगं खरा विजय राहतो तो मिळवलेला, त्यामुळे तुला तर हे काय कळणार, परंतु आज मात्र तू बघशील की खरा विजय काय असतो आणि कसा दिसतो सुद्धा. अगदी ऋषिकेशकडे ती अभिमानाने बघत ऐश्वर्याला हे बोलून दाखवते. तेव्हा ऐश्वर्या खुश होऊन जानकीला म्हणते की अगं वेटअप, अगं आज सुद्धा तेच होणार आहे की जे अगोदर झालेले आहे ते. घरात तर मी तुला हरवले, परंतु रिंगणात मात्र माझा पहिलवान तुझ्या नवऱ्याला हरवेल. तेव्हा जानकी म्हणते की कधीच नाही आणि खाली वागते आणि ती आपली जमिनीवर माती असते ती हातात उचलून घेते. मातीशी इमान राखणाऱ्याला माती कधीच हरवत नाही असे ऐश्वर्याला उत्तर देते. आज तर विजय होणार एका बापाचा, एका मुलाचा आणि एका नवऱ्याचा. आज विजय होणार आहे की ऋषिकेश रणदिवे यांचा, कारण त्याच्या पाठीशी त्याच्या बायकोचं प्रेम, मुलीची माया आणि आई वडिलांचा आशीर्वाद. त्यामुळे ऋषिकेश कधी हरणार नाही. बघ अगं तिकडे बघ. तेव्हा मात्र ऋषिकेशने आपल्या ताकदीने ते पहिलवानाला उचलून खाली पाठीवर टाकलेले असते आणि ही पहिली फेरी त्याने जिंकलेली असते. सर्वांना खूप आनंद होतो. सर्वजण ऋषिकेशच्या नावाने जय जयकार करतात. जानकीला तर खूप आनंद होतो, ओवीला सुद्धा. ओवी आणि गुलाबदादा तर उड्या मारत असतात, परंतु या ऐश्वर्या जळफटीचा चेहरा मात्र अगदी पाहण्यासारखा होतो आणि तो पूर्णपणे पडतो. तर ऋषिकेशने पहिल्या फेरीत पूर्ण विजय मिळवलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की. धन्यवाद.